नमस्कार मित्रांनो, 2012ची आरटी गाडी आहे. गाडीचे 2 लाख किलोमीटर झाले. गाडीला गिअर प्रॉब्लेम होता, गिअर अडकायचे आणि गाडीची क्लच प्लेट पण गेली. पण क्लच प्लेट गेल्यानंतर गिअर अडकायचे म्हणून गिअर सुट्टा करून पाहिला तर गाडीचा हा फर्स्ट सेकंडची रिंग आहे. ही रिंग पूर्णपणे इथं गाळ्या पडल्या रिंगला. आणि कधी पण अशा प्रकारचा रिंग असते सायक्लोची आणि हा शिफ्टर गिअर असतो. आता नवीन व्हर्जनमध्ये शोरूमवाल्यांनी असा गिअर काढलाय की ह्याच्या गिअरमध्ये हा खराब होत नाही लवकर. आणि नवीनला डायरेक्ट रिंगला आणि सायक्लोच्या रिंगला दोन्हीमध्ये फरक आहे आणि चेंजेस पण आहे भरपूर. जवळपास 1-1.5 लाख खराब होत नाही असं कंपनीचा रिझन आहे. आणि ऑइल वगैरे चेंज नाही केल्यामुळे असा परिणाम होतो. गाडी तुम्ही क्लचवरती ड्रायव्हिंग पण पाहू शकता. कस्टमरने पूर्णपणे क्लचवरती पाय ठेवून ड्रायव्हिंग केलेली आहे. आणि काय होतं, कधी पण ड्रायव्हिंग करताना अशी ड्रायव्हिंग केल्यामुळं फ्लायव्हील सुद्धा खराब होते. फ्लायव्हीलला पूर्णपणे मार्किंग आले, पूर्णपणे टेम्परेचर हीट झाल्यामुळं फ्लायव्हील सुद्धा क्रॅक झालेली आहे बारीक बारीक छोटी छोटी प्रमाणे. आणि ज्यावेळी गाडी सिग्नल म्हणा ट्रॉफिक म्हणा उचलताना धडधड करत जर असेल त्यामुळे फ्लायव्हीलचा प्रॉब्लेम येतो, क्लचचा प्रॉब्लेम येतो.